आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, मनसणारे मुंबई शहरातील सर्व साईच्या साई उमेदवार, भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई शहरातील सर्व साईच्या साई उमेदवार, भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना मनसे आरपीआय, माझ्या मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, राजर्षी शाहू महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। मित्रांनो, 5वा टप्पा महाराष्ट्र पार पाडतोय। खरं तर देशामध्ये 7 टप्प्यामध्ये निवडणुका होतात, परंतु आपल्या 5व्या टप्प्यामध्ये खरं तर देशामध्ये 7 टप्प्यामध्ये निवडणुका होतात, परंतु आपल्या 5व्या टप्प्यामध्ये मुंबईचे 6 आणि तिकडे दिंडोरी, धुळे आणि नाशिक अशा पद्धतीने जवळपास 13 ठिकाणी निवडणुका होत आहेत। 13च्या 13 ठिकाणी आणि नाशिक अशा पद्धतीने जवळपास 13 ठिकाणी निवडणुका होत आहेत। 13च्या 13 ठिकाणी महायुतीचे उमेदवार, माझी सुरुवातीलाच मुंबईकरांना, तमाम माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की आपण उद्याच्या 20 तारखेला ज्यावेळेस मतदानाला जाल, त्यांना तमाम माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की आपण उद्याच्या 20 तारखेला ज्यावेळेस मतदानाला जाल त्यावेळेस तुमच्या पुढे जी असेल आणि त्याच्या पुढे धनुष्यबाण तरी असेल किंवा कमळ तरी असेल, तेवढं समोरचं बटन दाबायचं काम आपण सगळ्यांनी करावं। अशा प्रकारचे मी असेल तेवढं समोरचं बटन दाबायचं काम आपण सगळ्यांनी करावं। अशा प्रकारचे मी आपल्याला सगळ्यांना मनापासून या मैदानाच्या साक्षीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत एक नवं पर्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत एक नवं पर्व या ठिकाणी सुरू करतोय। समावेशक असं नेतृत्व आज देशाला मिळालेलं आहे। मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी देशाला पुढे घेऊन जाण्यात, मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं, ते निश्चितपणे कणखर नेतृत्वच पुढच्या काळात देखील तुमच्या माझ्या भारत देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे। नेतृत्वच पुढच्या काळात देखील तुमच्या माझ्या भारत देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे। आणि हा निर्धार, इथल्या संकल्प आपण सर्वांनी करायचा आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आता सध्या विरोधकांना कुठला विकास आपण सर्वांनी करायचा आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आता सध्या विरोधकांना कुठला विकासाचा मुद्दा राहिला नाही। विकासाच्या बद्दल बोलतोय, परंतु विरोधक त्याला फाटा देतात आणि नको ते भाषण करण्याचा केविलवाद। विकासाच्या बद्दल बोलतोय, परंतु विरोधक त्याला फाटा देतात आणि नको ते भाषण करण्याचा केविलवादा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे। काय त्यांचे त्याच्यामध्ये शब्द वापरतात, अरे आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं, अरे आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला असताना सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, तो कसा पुढे गेला पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता आला पाहिजे, ज्या पद्धतीने कसा असला पाहिजे, तो कसा पुढे गेला पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता आला पाहिजे, ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना स्वराज्याची स्थापना केली, त्याच रस्त्याने आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय। आणि मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आम्ही महायुतीच्या सरकारमधले आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय। आणि मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आम्ही महायुतीच्या सरकारमधले सगळे घटक पक्ष असू किंवा त्या भूमिकेचं समर्थन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आता आठवले साहेबांनी बोलत असताना सांगितलं
की असा काहीतरी मुद्दा काढायचा आणि त्याच्यातनं एखाद्या समाजाला, साहेबांनी बोलत असताना सांगितलं की असा काहीतरी मुद्दा काढायचा आणि त्याच्यातनं एखाद्या समाजाला काहीतरी त्यांच्यामध्ये समरसता निर्माण करायची। उलट संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं त्यांनी साजरा करत असताना संविधान बदलण्याची भाषा हे सगळे, आणि अशा पद्धतीनं त्यांनी साजरा करत असताना संविधान बदलण्याची भाषा हे सगळेजण करतायत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आपण 20 तारखेला सकाळी 7 वाजता जाऊन जर मतदान केलं तर यांना जशाच तसं उत्तर आपल्याला देता येईल आणि विरोधकांना विरोधकांची जागा त्या ठिकाणी, जर मतदान केलं तर यांना जशाच तसं उत्तर आपल्याला देता येईल आणि विरोधकांना विरोधकांची जागा त्या ठिकाणी दाखवता येईल। अशा प्रकारे उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं महायुतीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। आपल्या सर्वांचं महायुतीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।